तैयारी में जुटी हुई दोनों टीमें और स्वाभाविक है इतने बड़े क्रीड़ा प्रतियोगिता में कोई भी टीम अपनी बाजी हारना नहीं चाहेगी। तो आरंभिक बल्लेबाज बोरकर 11 क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज स्ट्राइकर बल्लेबाज ज्ञानेश्वर और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सोमनाथ गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए तैयार है। विनोद भगत पहले मैच में काफी शानदार गेंदबाजी की थी। मंगल मूर्ति कुंभर विजय 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो पहले मैच में जबरदस्त 2 ओवर्स फेंके थे और उनके ताकतवर गेंदबाजी के ऊपर बिल्कुल वो टीम ने जीत हासिल की थी। और वही लंबे कद के गेंदबाज बिल्कुल विनोद गेंदबाजी के लिए तैयार, पहली ओवर सर्कल के दायरे के अंदर खेली जा रही गेंदबाजी के लिए तैयार। राइट आर्म और द विकेट, बिल्कुल गुडलैंड स्पॉट पर गेंद थी। इस बार गेंद को दिशा देना चाहते थे। गलियार पॉइंट के रीजन में गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ थी। सागर मांडवकर की बात करें यहां पर बल्लेबाज छेड़छाड़ करने की कोशिश कर रहे थे, बिल्कुल दिशा जगह बनाने की कोशिश कर रहे थे और गेंद और बल्ले का कोई अंदर हिस्सा लेकर जाती तो बिल्कुल यहां पर एक करीबी मामला हो सकता था, लेकिन बल्लेबाज पूरी तरह से भाग्य से ले रहे। गेंदबाजी के तैयार है लंबे कद के गेंदबाज विनोद भगत। एक गेंद हवा में शॉट लेकर रिजल्ट में गेंद के नीचे फील्डर और इसी के साथ बल्लेबाज के पारी का पहला विकेट बोरकर 11 क्रिकेट टीम का मैदान से बाहर जाता हुआ। हेलो 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 और इसी के साथ जिस विकेट के लिए पासा डाला था नामचीन बल्लेबाज, जिस बल्लेबाज के ऊपर बोरकर क्रिकेट टीम का भी हाथ तक निर्भर थी वो ज्ञानेश्वर 0 पर आउट होकर पहले में लौट रहे। अभी नए बल्लेबाज मैदान में जाते हुए निश्चित रूप से पंकज बल्लेबाजी के तैयार है। बिल्कुल सोमनाथ सामना करेंगे विनोद भगत की गेंदबाजी का। लंबे कद के गेंदबाज से एक बार फिर से यहां पर गेंदबाजी के लिए तैयार। राइट आर्म और द विकेट क्रॉस द लाइन, दिशा गेंद हवा में बिल्कुल फाइल लेग 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, फाइल लेग सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। शुक्रिया टिकट मास्टर। इसी 4 रनों के साथ नामचीन बल्लेबाज सोमनाथ ने अपने पारी की शुरुआत की, अपना खाता खोला, टीम का खाता खोला, टीम का स्कोर बन चुका है। बोरकर 11 क्रिकेट टीम का 1 विकेट खोने के बाद 4 गेंदबाजी के लिए विनोद तैयार। निश्चित रूप से स्वर्गीय मोहन खरकर पैवलियन एंड से मारा करेंगे। गेंद बिल्कुल निश्चित रूप से गुडलैंड स्पॉट पर धीमे हाथों से गेंद को फेंकी, दिशा देना चाहते थे। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, कहीं पे निगाहें और कहीं पे निशाना। पूरी तरह से बल्लेबाज चकमा खा बैठे और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं है। अभी भी रुका हुआ स्कोर है बोरकर 11 क्रिकेट टीम का 1 विकेट खोने के बाद इनकी 4। इस ओवर की अगली गेंद बिल्कुल यहां पर गेंद हवा में पॉलिटिकल में निश्चित रूप से मिसअंडरस्टैंडिंग, बल्लेबाज को जीवनदान मिला 1 रन, टीम का टोटल बनता हुआ निश्चित रूप से 5 लंबे कद के गेंदबाज है। और सागर मांडवकर यदि इंटरनेशनल क्रिकेट की बात करें, आपने भी डाके सर माइकल होल्डिंग की बातचीत की थी, बिल्कुल माइकल होल्डिंग के बारे में, लेकिन एक जमाने के सबसे तेज तरह गेंदबाज थे। यदि 50-80 का दशक की बात करें, सब लंबे कद के गेंदबाज थे और लंबे कद के गेंदबाज जब गेंदबाजी करते तो बल्लेबाज को कभी कभी बैकफुट पर जाकर खेलना पड़ता है ताकि गेंद की लेन को परखना हर एक बल्लेबाज को मुश्किल बनता है। अक्सर हम इंटरनेशनल मैच में सब देखते हैं। इस बार गेंदबाजी के लिए बाद के बल्लेबाज के लिए एक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। अंपायर चाल के सर यहां पर इशारा देते हुए निश्चित रूप से एक सफल ओवर की समाप्ति, गोल्डन ओवर की समाप्ति, लवेली ओवर की समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद बोरकर 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 1 विकेट खोने के बाद 5। हमारे साथी स्कोरर यहां पर गेंदबाजी के गेंदबाज विनोद भगत के बारे में जानकारी दे रहे हैं। यदि मंगल मूर्ति कोमर भुजे क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो विनोद काफी अच्छी गेंदबाजी की। विनोद का गेंदबाजी का विश्लेषण 1 और 5 रन और 1 सफलता।
एक और 5 रन और एक सफलता। बिल्कुल दुर्बल छोर से गेंदबाजी में परिवर्तन। पहली और सर्कल के दायरे के अंदर खेली गई थी और सागर मांडवकर अक्सर बल्लेबाज को मालूम होता है कि सर्कल के बाहर बड़े स्ट्रोक रोकने वाले फील्डर्स की संख्या कम होती है और ऐसे में हर एक बल्लेबाज का इरादा होता है ज्यादा से ज्यादा आक्रामक शॉट खेलने की कोशिश करते हैं, लेकिन यहां पर बल्लेबाज को खुलकर खेलने की आजादी नहीं मिल रही। अभी भी मुकाबला दोस्तों हैज मैच इज ऑफ करेक्ट ओनली 4 ओवर्स। ये मुकाबला 4 ओवर का खेला जा रहा है। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन है। गेंदबाज मुरलीधर लेफ्ट हैंड और विकेट। इस बार बिल्कुल गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, अंपायर का इशारा, वाइड गेंद करार। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी यानी कि इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी टीम का टोटल बन चुका है निश्चित रूप से, यानी कि 6 गेंदबाजी के लिए मुरलीधर तैयार। सामना करेंगे आक्रामक बल्लेबाज पंकज। ये गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर शॉट पाइलने के रीजन में बल्लेबाज पंकज के पारी कान। दूसरा विकेट बोरकर क्रिकेट टीम का मैदान से बाहर जाता हुआ। शुक्रिया डीजे मास्टर और सोमनाथ के पारी का। जिस बल्लेबाज ने चौके के साथ बिल्कुल अपने पारी की शुरुआत की थी, फन उठाता इस विकेट के ऊपर, वो बल्लेबाज मैदान से बाहर जाता हुआ। और सागर मांडवकर इससे कहते हैं कि बिल्कुल कनेक्शन को देखकर फील्ड को निकलना, यानी कि सांप को उठने से पहले उससे निचलना, ये सीखना चाहिए हर एक गेंदबाज ने। और उसी तरह की गेंदबाजी, लेकिन जहां तक सवाल है बाहर के बल्लेबाज बिल्कुल एक आक्रामक बल्लेबाज पंकज अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के तैयार। गेंदबाज दिशा में भटक रहे, दिशा शून्य गेंदबाजी, वाइड गेंद करार। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, टीम का टोटल बनता हुआ बोरकर 11 क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 7 आउट बल्लेबाज ज्ञानेश्वर, उसके बाद में सोमनाथ आरंभिक बल्लेबाज जोड़े आउट होकर पहले में लौट चुके हैं। बिल्कुल धीमे हाथों से गेंदबाजी कर रहे, तारीफ कर रही होगी। बिल्कुल इस गेंदबाज की बात करें, पूरी तरह से अपना सब कुछ दांव पर लगाकर गेंदबाजी कर रहे, बिल्कुल लेंथ लाइन और दिशा के साथ गेंदबाजी कर रहे। और ऐसी गेंदबाजी जब होती है ऐसे ये विकेट के ऊपर, तो बिल्कुल गेंदबाज को मदद मिलती जा रही है, मददगार साबित। गेंद हवा में, अक्रॉस द लाइन, गेंद के नीचे फील्डर, गेंद जा रही है वाइड मिड विकेट के ऊपर। अंपायर का इशारा, शानदार दंडनाता हुआ छक्का। डीजे मास्टर 6 रनों के साथ बोरकर 11 क्रिकेट टीम का स्कोर टोटल बन चुका है। 2 विकेट खोने के बाद 13। नॉस्टकर बल्लेबाज रोशन डाकी। ये गेंद बिल्कुल अक्रॉस द लाइन घुमाकर खेलना चाहते थे, गेंद स्टंप के काफी बाहर। अंपायर का इशारा, एक बार वाइड गेंद करार। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, इसी 1 अतिरिक्त रनों के साथ टीम का टोटल बन चुका है निश्चित रूप से, यानी कि 14। गेंदबाज अपने दिशा में भटक रहे, गेंदबाज दिशा शून्य दिशाएं गेंदबाजी करते हुए गेंदबाज ये गेंद बिल्कुल आगे निकाल कर खेलना चाहते थे बल्लेबाज। नतीजा आपके सामने, डॉट गेंद की समाप्ति। बल्लेबाज ने सागर क्या करना चाहिए, हर गेंद के ऊपर चौके छक्के से रन नहीं आ रही है, तो बिल्कुल निश्चित रूप से बल्लेबाज ने या 1 या 2 सिंगल्स या डबल्स के ऊपर अपना लक्ष्य केंद्रित करना ही चाहिए। इसमें स्ट्राइक रोटेट, बिल्कुल कमाल की यहाँ पर खराब गेंदबाजी का प्रदर्शन, वाइड गेंद करार। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, टीम का टोटल बन चुका है, यानी कि बोरकर 11 क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 15। गेंदबाज अपनी दिशा में भटक रहे, लेकिन उसका पूरेपूर फायदा यहाँ पर बल्लेबाज को उठाना होगा। गेंदबाजी के तैयार, गेंदबाज मुरलीधर बाहात के बल्लेबाज के लिए घुमा कर खेलना चाहते थे, निश्चित रूप से ऑफ स्टंप पर जाने वाले गेंद को ऑन साइड रीजन में खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, नतीजा एक डॉट गेंद की समाप्ति। क्रिकेट के बारे में हम अक्सर कहते हैं कि क्रिकेट का मुकाबला हमेशा गेंदबाज बल्लेबाज के बीच में खेला जाता है, लेकिन डॉट गेंद सबसे मानी जाती है। इस बार गेंदबाज अपने दिशा में भटक रहे, दिशा शून्य गेंदबाजी, वाइड गेंद करार। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, टीम का टोटल बन चुका है निश्चित रूप से 1 विकेट 2 विकेट खोने के बाद, यानी कि 16। खराब गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए
ये गेंदाबा में पायलट के ऊपर से गेंद जा रही है 6 रनों के लिए और इसी 6 रनों के साथ टीम का टोटल बन चुका 2 विकेट खोने के बाद 22। डीजे मास्टर और इसी के साथ टीम का टोटल बन चुका है यानी कि 22। इस ओवर में गेंदबाजी की बात करें तो काफी खराब गेंदबाजी का प्रदर्शन किया गेंदबाज निश्चित रूप से मुरलीधर पाटिल ने। मुरलीधर पाटिल का गेंदबाजी का विश्लेषण 1 और 17 रन और एकमात्र सफलता। अंतिम 2 ओवर्स बचे और 2 ओवर का आगे का आंखों देखा सुनाने चलते हैं हमारे साथी कमेंटेटर सागर मांडोकर के पास। हॅलो, धन्यवाद एमडी सर. वळूया आपण सामन्याकडे. मंगलमूर्ती कोंबडभुज आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आपण बोरकार संघाला पाहतोय जिथे टॉस जिंकला होता कोंबडभुज संघानं आणि पसंती दर्शवली. यावेळेला आपण पाहणार आहोत बोरकार संघ एका बाजूला, ज्या बोरकार संघानं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा एक विजय संपादन केलाय. वळूया आपण मैदानाकडे. एमडी सर, मागचा सामना पाहिला होता जेव्हा बोरकार संघाच्या वाट्याला प्रथम फलंदाजी होती आणि मोरावे संघ त्यांच्या विरुद्ध खेळत होता आणि तिथे बोरकार संघाने आपली फलंदाजी सिद्ध केली होती आणि त्यांची कुणगाट ज्या कोंबडभुज संघाने पहिला सामना एकतर्फा जिंकला होता त्या संघाविरुद्ध लढताना आपण या संघाला पाहतोय. तर षटक ज्याच्या हातामध्ये दिलाय तो गोलंदाज येतो रोहन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइड ला खेळून काढलाय स्ट्रेट टू दी लॉंग ऑन. ही मिस फील्ड इज देअर आणि चेंडू पाहतोय सीमा रेषा पार. 4 धावा. फलंदाज मैदानावर पाहते रोशन डाकी. आल्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गोलंदाज रोहन कोहली. गोलंदाज कोंबडभुज संघाचा जिथे संघाची धावसंख्या इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना का आपण तिसरे पंच मैदानामध्ये लगेच पाठवायचे. जिथे रोहन या गोलंदाजावर आक्षेप घेतलाय आणि रोहन तिसरं षटक फेकतोय. 4 षटकांचा सामना पाहतोय जिथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा बोरकार संघाची धावसंख्या यावेळेला 26 धावा. फलंदाज बाद झाला होता ज्ञानेश्वर, फलंदाज बाद झाला होता सोमनाथ. सोमनाथनं पहिल्या सामन्यामध्ये फरीव कामगिरी केली होती, आपल्या संघाला मोलाचं योगदान दिलं होतं. इथे तो बाद झालाय. इथे संघाला सावरताना बोरकार संघाचा पंकज आणि एका बाजूला रोशन डाकी. 2 षटकारांच्या समवेत नॉन स्ट्रायकरला पंकज आणि साथ देणारे यावेळेला स्ट्रायकरला रोशन. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि थोडा चाचपडत का होईना चेंडू कलेक्ट केला जातो आणि तोपर्यंत फलंदाज 1 धावसंख्या पूर्ण करेल. तर स्कोर मूव्स ऑन. टोटल स्कोर ताज्या क्रमवारीचा आपण आढावा घेतला तर आमचे स्कोरर आम्हाला लेखा जोखा पोहोचवताना आणि संघ पोहोचला बोरकार संघाची एकूण धावसंख्या 27 या धावसंख्येवर पोहोचलाय. फलंदाजी करणारा बोरकार संघ. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल कारण मैदानावर थोडंसं कॉम्बिनेशन. एका बाजूला पंकज मैदानावर आपली दहशत निर्माण करतोय आणि दगडी आविष्काराची खेळी इथं दाखवताना आपल्या फलंदाजातील सुपर क्लास बॅट मधून दाखवताना फलंदाज पंकज खेळतोय स्ट्रायकरला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज आणि इथे चित्र आपण पहा. गोलंदाजानं अपील केली होती, मग अपील केल्यानंतर चेहरा पडल्या क्षेत्ररक्षकाचं कारण पंच आपल्या निर्णयावर ठाम होत्या आणि इथे डॉट बॉल फेकलाय तो रोहनना. तिसरे पंच आपण मैदानावर जरूर पाहतोय. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप. फुटवर्कचा वापर. शॉर्ट सिलेक्शन मिस फील्ड होत आहे आणि इथे चेंडू पंचांचा इशारा आमच्याकडे बाईच्या स्वरूपात. बॅटला स्पर्श चेंडू झाला नाही आणि हा चौकार मिळेल फलंदाजी करणारा बोरकार संघाला. वळूया मैदानाकडे. धावसंख्या +4. एकूण धावसंख्या 31 ऑन बोर्ड. 31 धावफलकावर 2 गडी बाद झालेत. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज होता पंकज, ज्याने 2 षटकार दाखवले. पंकजची खेळी आपण पाहिली तर पंकजने सामना केला. एकूण 8 चेंडूचा 2 षटकार दाखवलेत. एमडी सर या फलंदाजाचा विचार केला, फटका षटकारानंच आपली खेळी करतोय, कारण अद्याप पंकजचा विचार केला. 5 चेंडू निर्धाव खेळलाय हा फलंदाज, हे पाहणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे. जिथे मुरलीधर पाटील कोमटभुज संघाने 17 धावा दिल्या होत्या. विनोद भगतचं पहिलं षटक आपण पाहिलं, 5 धावा दिल्यात. इथे मात्र रोहन कोहलीने जी वापसी केली त्याच्यावर आक्षेप घेतला होता. 1 चौकार आल्यानंतर या गोलंदाजानं 4 चेंडू निर्धाव फेकलेत आणि मर्यादित षटकामध्ये निर्धाव चेंडूची किंमत का असते आणि याचं उत्तम उदाहरण रोहन कोहली कोमटभुज संघाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. तर 3 षटका 18 चेंडू येथे समाप्त झालेत आणि धावसंख्या फलंदाजी करणारा संघ ज्यांच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्या बोरकर संघाची धावसंख्या 31 धावा. षटक ज्याच्या हातामध्ये दिलाय जबाबदारी ते स्वीकारले, कारण फलंदाज पंकज मैदानावर या, रोशन डाकी फलंदाज मैदानावर या आणि इथे गोलंदाज तयार मनोज. पहिला चेंडू क्लास, पंचांचा इशारा येतो स्क्वेअर लेगला, पॉवरफुल वंडरफुल आणि इथे मात्र इशारा आलाय. चेंडू स्क्वेअर लेगला जरूर गेला होता आणि इथे आपण पाहिलाय 4 धावा फलंदाज रोशन डाकीच्या बॅट मधून. मॅडी धावसंख्या +4, एकूण धावसंख्या आपण पाहतो 35 ऑन बोर्ड. 35 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार रोशन, आक्रमक फलंदाज. लो फुलटॉस चेंडू आणि या वेळेला निश्चितच आणखीन एक सनसनीत षटकार फलंदाज. धावसंख्या +6, एकूण धावसंख्या ती 41. रोशन डाकिया फलंदाज. सोपा चेंडू होता आणि या सोपा चेंडूला जसं एका लहान मुलाच्या हातामध्ये चॉकलेट देणं आणि त्याने पलवावं असं चित्र होतं. सोपा चेंडू दिला आणि या चेंडूला मध्ये सीमा रेषेकडे खेळून काढला होता. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण वळणार आहोत. पुन्हा एकदा कंट्रोल स्ट्रोक, 1 चौकार आणि सलग 2 चेंडूवर 2 षटकार आणि आपला बॅट मध्ये सुपर क्लास दाखवताना फलंदाज रोशन डाकिया. थँक्यू टीचर. धावसंख्या आपण पाहतोय एकूण धावा 47 ऑन बोर्ड. तर रोशन डाकीला पहिल्या सामन्यामध्ये पारितोषिक का आलं होतं कोडं उलगडलं, तर या फलंदाजामध्ये क्षमता आहे आणि ते निर्विवाद वर्चस्व इथे गोलंदाजा समोर हा फलंदाज आग ओकताना मैदानावर. एकूण धावसंख्या ती 47, सलग 3 चेंडूवर 3 षटकार मारल्या. सलग 2 चेंडूवर 2 षटकार, हॅट्रिकची संधी असेल. सरळ बॅटचा फटका, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि ही गोलंदाजची खासियत आहे. जेव्हा गोलंदाजच्या हातामध्ये 6 चेंडू असतात, जेव्हा आपल्याला मैदानावर फलंदाज आक्रमकता सिद्ध करताना इथे मात्र आपलं कौशल्य वापरलं. चेंडू यॉर्कर लाईनला फेकला होता आणि जी संधी होती फलंदाजाला पर सिंगलनं धावसंख्या पुढे सरकल्या. एकूण धावसंख्या येते 48 ऑन बोर्ड. 48 धावा धावफलकावर. मैदानाकडे आपण जरूर जाणार आहोत जिथे बोरकर संघ फलंदाजी करतोय. स्ट्रायकर एंडला खेळणार आहे, ज्याने 2 षटकार लगवले. शेवटच्या क्षणापर्यंत तळ टोकून बसलेला फलंदाज. पंकजसाठी हा चेंडू मिस टायमिंग, चेंडू काहीसा वेळ हवेमध्ये आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न, कदाचित मोठे फटके मारून सामना फिनिश करण्याचा प्रयत्न. आणि इथे बोरकर संघ फलंदाजी करतोय. पंकज मैदानावर होता, पंकजनं 2 षटकार मारले आणि इथे मात्र पंकज आपण पाहिलं असेल मोठा फटका घेण्याच्या नादामध्ये आपली विकेट फेकतोय. तर धावसंख्या एकूण धावा आहेत त्या 49. 4 षटकांचा सामना असणारे मनोज भगत हा गोलंदाज आपण पाहणार आहोत कोमटभुजी संघाचं. कारण इथे बोरकर संघाचा रोशनवर खूप मोठी जबाबदारी, कारण 4थ्या क्रमांकाला फलंदाज झाला होता. 2 चौकार आणि त्यानंतर 2 षटकार दाखवले. या फलंदाजाची आपण एकूण खेळी पाहिली तर 22 धावेची भारदार तडाखेबाज नेत्रदीपक आकर्षक खेळी करणारा फलंदाज रोशन डाकी मैदानावर.
तर या षटकाचं विवरण पृथक्करण आपण पाहणार आहोत. बॉलिंग पॉइंट ऑफ व्ह्यूची डिटेल्स पाहिली, जिथे मनोज भगतनं पहिल्या चेंडूवर एकूण धावा आहेत त्या 49. ओके, 2 स्कोरांमध्ये आमच्या संपर्क झालाय, तर एकूण धावसंख्या 48 ऑन अ बोर्ड. जाऊया मैदानाकडे. मनोज भगतचे पहिल्या चेंडूवर चौकार, सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारले. खेळण्यासाठी तयार फलंदाज. हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू उडालाय, जिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. झेल घेण्याची यावेळेला संधी, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. इथे गोलंदाजी झालेली पिटाई, तो आपण पाहिला. फलंदाज धावा सोडण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पहिलं सत्र समाप्त झालंय. बोरकार संघाच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली. पहिल्या षटकामध्ये 15, जिथे विनोद भगतने धावा दिल्या होत्या 5, त्यानंतर मुरलीधर पाटीलने धावा दिल्या 17, तिसऱ्या षटकामध्ये रोहननं धावा दिल्या 9 आणि मनोज भगतचं आपण चौथं षटक पाहिलं, धावा दिल्या 20. तर पहिलं सत्र 24 चेंडू, बहारदार आकर्षक खेळी पाहिली आपण फलंदाज रोशन डाकीची, आणि त्याला साथ दिलं होतं पंकज डाकीनं, आणि 2 फलंदाजाच्या साह्यानं मजल मारली. एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत 51 रन्स ऑन अ बोर्ड, 52 रन्स टू विन. तर 52 धावांचं लक्ष्य मैदानावर उतरणाऱ्या. यानंतर आणखीन एक सामना होणार आहे. एक संघ आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय होईल. तर यानंतर होणारा सामना 2 संघांना इथे कॉल करू आपण. दोन्ही संघाने एक विजय संपादन केलाय. आपण सामना पाहतो कोंबडभुजा आणि बोरकार. तर बेलवली संघाचा संघनायक एक सामना त्याने सुद्धा जिंकलाय, आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा वाकडी संघाचा संघनायक, दोन्ही संघनायकांना इथे कॉल करतोय. पहिला कॉल टॉस साठी आपण लगेच यायचं. एमडी सर, मैदानावर आपण चित्र पाहतोय. जर आपण स्टेजच्या ऑपोजिट साइडला नजर मारली तर तिथे खूप सारे क्रिकेटची दर्दी प्रेक्षक असतील. कदाचित तिथे सामन्याचा आनंद कोणी घेत नसेल. कदाचित ओपन आणि क्लोज वर बरेच प्रेक्षक तिथे असतील. मैदानाकडे आपण जरूर वळणार आहोत. 51 ऑन अ बोर्ड, 52 रन्स टू विन. तर दुसऱ्या सत्रामध्ये धावा ओलांडायचे 52 आणि धावतवाने ऐकतील आमच्या महागुरु एमडी सर यांच्याकडे. एमडी सर, आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर ऑस्ट्रेलिया पाटणा संघ भारतीय दौऱ्यामध्ये आला आणि 800 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याने सुद्धा भारतामध्ये केला, आणि जगामध्ये एकमेव असा संघ आहे ज्याने पहिला टेस्ट क्रिकेट खेळला होता 15 मार्च 1977 साली. त्याने पहिला सामना मेलबर्न मध्ये खेळला होता, आणि आज ऑस्ट्रेलिया संघानं 800 कसोटी सामने पूर्ण केलेत आपल्या कारकिर्दीमध्ये. आणि या लिस्ट मध्ये आपण पाहिलं भारत 4थ्या क्रमांकावर, 520 कसोटी सामने भारताने केले आहेत. त्यानंतर आपण वेस्ट इंडिजला पाहिलं जो 3ऱ्या क्रमांकावर आहे, 510 सामने त्याने केले आहेत. आणि आपण पाहिलं भारताला जर 800 कसोटी सामने जर खेळायचे असेल तर तब्बल 10 वर्ष सुद्धा लागतील. वळूया मैदानाकडे. धावांचा पल्ला इथे पार करेल का फलंदाजी करणारा संघ मैदानावर असणार आहे कोंबडभुज संघ. सागर मांडवकर अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे प्रतिज्ञा दिली, कारण 1878ला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पहिली कसोटी खेळली गेली, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने इंग्लंड क्रिकेट संघावर मात केली होती. खऱ्या अर्थाने आजही क्रिकेटचा इतिहास आहे. सागर, आई एम फुली एग्रीड विथ यू. तुमच्या मतासे, अपने मता से मैं पूर्णता सहमत. दोस्तों, चलते इस क्रिकेट के दोस्तों चलते इस मैदान के ऊपर सभी तमाम दर्शकों को एक बार फिर से हम याद देना चाहेंगे कि सेकंड राउंड का पहला मैच खेला जा रहा है, और हम निश्चित रूप से पहले बल्लेबाजी करते हुए बोरकार 11 क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने कोंबडभुज क्रिकेट टीम की गेंदबाजी की कमजोरी को उजागर करते हुए सिर्फ 4 ओवर में 51 रन ठोककर 52 रनों का लक्ष्य, यानी कि प्रति ओवर 13.0 की औसत से खेलना है, और उस लक्ष्य का, उसी टारगेट का पीछा करने के लिए मैदान में उतरे निश्चित रूप से मंगल मूर्ति कोंबडभुज क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज, इनफॉर्म बल्लेबाज कपिल कोहली, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज मनोज. अगेन बिल्कुल ग्लांस किया, ड्राइव गेंद जारी है, डीप गली सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. शुक्रिया डीजे
मास्टर इसी 4 रनों के साथ नामचीन बल्लेबाज कपिल कोहली ने अपने पारी की शुरुआत की, अपना खाता खोला, टीम का खाता खोला, टीम का स्कोर बन चुका है निश्चित रूप से मंगल मूर्ति कोमड़बुज 11 क्रिकेट टीम का बगैर कोई विकेट कोई 4 रन की बल्लेबाज कपिल खेल रही है। अभिजीत यानी कि निश्चित रूप से 4 पर नए गेंदबाज उपेंद्र, इस बार गेंद हवा में लॉन्ग लेग के ऊपर से बिग 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 हिट, शानदार छक्का। शुक्रिया डीजे मास्टर, इसी 6 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है यानी कि 10। सागर मांडवकर इंटरनेशनल मैच के बारे में बिल्कुल अपने यहां पर जानकारी दी थी, लेकिन ये बल्लेबाज कपिल खेल रहे हैं। हिंदुस्तान के कपिल देव को कौन भूलेगा, जो हिंदुस्तान क्रिकेट टीम की ओर से बिल्कुल 1983 में लॉर्ड्स के मैदान के ऊपर इंग्लैंड का नहीं तो क्रिकेट दुनिया की पंडरी मानी जाती है। लॉर्ड्स के मैदान के ऊपर वेस्ट इंडीज के एक जमाने के मशहूर कप्तान क्लाइव लॉयड की टीम को परास्त किया था फाइनल मैच में 182 रनों का जब लक्ष्य खड़ा किया था। माना ऐसा लग रहा था कि हिंदुस्तान क्रिकेट टीम को हार का सामना करना पड़ेगा, लेकिन गेंदबाजों ने कमाल की थी। विश्व कप जीता था कपिल देव के नेतृत्व में। गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, अंपायर चाल के सर का इशारा, वाइड गेंद करार। टीम का टोटल बनता हुआ निश्चित रूप से अतिरिक्त रनों में बढ़ोतरी यानी कि 11 गेंदबाज अपनी दिशा में भटक रही है। एक बार फिर से उपेंद्र, गेंद इस बार ड्राइव करने की कोशिश, गेंद को दिशा देना चाहते थे, गेंद शॉर्ट गली के रीजन में, शानदार फील्डिंग का प्रदर्शन, कोई रन की गुंजाइश नहीं है और इसी के साथ एक सफल गेंद की समाप्ति। सागर यहां पर जीत के लिए प्रति ओवर 13.0 के औसत से खेलना है और बस बिल्कुल एक शानदार शुरुआत, धाकड़ शुरुआत हो चुकी। और इस बार गेंद बल्लेबाज ने जोरदार स्वागत किया गेंद मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। इसी 6 रनों के साथ टीम का टोटल बनता हुआ कोमड़बुज 11 क्रिकेट टीम का बगैर कोई विकेट कोई 17। कमाल की बल्लेबाजी, इस बल्लेबाज को रोकना बड़ी चुनौती। यहाँ पर हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे थे, एक ही रन, गुड रनिंग बिटवीन द विकेट। टीम का टोटल बन चुका है 18। धाकड़ शुरुआत हो चुकी है। सागर अक्सर कहते हैं ना, शुरुआत एक अंग्रेजी में कहावत है कि ऑल्स वेल दैट एंड्स वेल, जिनका अंत भला तो सब कुछ भला, लेकिन शुरुआत भी अच्छी होनी चाहिए। यहाँ पर यदि बात करें तो ये बल्लेबाजों ने साबित करके दिखाया कि उनकी सोच, उनके इरादे और उनकी मानसिकता क्या है। इस बार घुटने का इस्तेमाल यहाँ पर घुटने का इस्तेमाल करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन जब तक आप घुटने का इस्तेमाल नहीं कर सकते तब तक आप स्ट्रोक को इनको कन्वर्ट नहीं कर सकते। और इसी के साथ यहाँ पर एक महंगे ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद मंगल मूर्ति कोमड़बुज 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है निश्चित रूप से बगैर कोई विकेट 18। हमारे साथी स्कोरर अनेश पाटील। याच्यानंतरचा पुढचा सामना बेलोली आणि वाकडी क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे। दोन्ही क्रिकेट संघाला विनंती आहे बघा नाणेफेकीसाठी या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतो निलेश खारकर आमचे सहकारी मित्र या स्पर्धेचे यशस्वी ज्यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेले आहे। विजय शेठ खारकर, दीपक शेठ खारकर, तुमच्या संपूर्ण सहकार्यांचं मनपूर्वक आभार की एक अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या माध्यमातून या मैदानावर फार मोठी स्पर्धा संपूर्ण क्रिकेट प्रेक्षकांना बघायला मिळतो। त्याबद्दल तुमचा त्रिवेणी संगमचा जेवढी प्रशंसा करावी लागेल तेवढी आमच्या प्रत्येक समालोचकांकडे शब्द अपुरे पडते, कारण त्रिवेणी संगम काय, एक नाव है विजय, दूसरा नाव है दीपक और तीसरा नाव है नीलेश। मित्रों याला म्हटलं जातो खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगम। तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल भूपेंद्र डाकी का गेंदबाजी का विश्लेषण, 1 और 18 रन, कोई सफलता नहीं है। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, यानी कि अभी रन और गेंदों के बीच में यहाँ पर समीकरण 18 गेंदें बची है और जीत के लिए 34 रन चाहिए। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन है, गेंदबाज रोशन डाके। ये गेंद बिल्कुल इस बार
यहाँ पर कट किया गेंद जा रही है वाइड स्पाइनिक रीजन में शानदार फील्डिंग का प्रदर्शन बल्लेबाज को एक रन से नहीं रोक पाए जब तक गेंद उठाए अपील करे बल्लेबाज के पास एक रन लेने का समय। सागर बल्लेबाज की फुटवर्क की बात करें तो क्या बल्लेबाज का फुटवर्क अच्छा होना चाहिए। आपको आप जानते हैं कि बॉडी का बैलेंस होना चाहिए, गेंद को नापना गेंद को भापना ये भी बल्लेबाज ने सीखना चाहिए। रहता मोड़ दे विकेट जोरदार प्रहार करने की कोशिश जोरदार अपील लेकिन अपीलों में उससे ज्यादा गुड रन मिड विकेट एक रन एक से ज्यादा कुछ नहीं है। अंपायर का इशारा लेग बाइस का अतिरिक्त रनों में बढ़ोतरी टीम का टोटल बन चुका है यानी कि बगर को ये विकेट को 20 रन और गेंदों के बीच में समीकरण 16 गेंदे जीत के लिए 32 रन चाहिए। हर गेंद के ऊपर 2 रनों की दरकार। गेंदबाजी के लिए रोशन तैयार सामना करेंगे कपिल और यह है कपिल की पहचान। गेंद जा रही है लॉन्ग लेग के ऊपर से बिग हिट शानदार छक्का। हवा 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 खुशबू लुटा दे कहाँ खुली हाँ खुली ज़रूर बता दे अब उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार। मास्टर और इसी 6 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है यानी कि 26 रन और गेंदों के बीच में समीकरण 15 गेंदे जीत के लिए 26 रन चाहिए। यहाँ पर दम दिखा रहे हैं कपिल किसमें कितना दम कौन है पानी कम कौन है बाजीराव सिंघम क्योंकि एक पटरी पर 2 ट्रेन एक मैन में 2 तलवार और एक जंगल में 2 शेर कभी न होंगे। एक की होगी हुकूमत एक मैदान के अंदर और एक मैदान से बाहर गेंद जा रही है लॉन्ग ऑन रीजन में बिल्कुल दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और यहां पर शानदार फील्डिंग का प्रदर्शन एक ही रन इसी एक रन के साथ टीम का टोटल बन चुका है 27 रन और गेंदों के बीच में समीकरण 14 गेंदे जीत के लिए 25 रन। हार गेंद मैदान के ऊपर तबाही मचा रही है हार गेंद मैदान के ऊपर कयामत का कहर मचा रही है कि कौन जीतेगा कौन हारेगा। ये गेंद हवा में कदमों का इस्तेमाल पुटू बिल्कुल मिसअंडरस्टैंडिंग स्ट्रोक और इसी के साथ बल्लेबाज के पारी का पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ। शुक्रिया डीजे मास्टर इन्फॉर्म बल्लेबाज मनोज के पारी का अंत। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण 13 गेंदे जीत के लिए 25 रन चाहिए लेकिन जहां तक सवाल है कपिल के बल्लेबाजी का एक जबरदस्त यहां पर कमबैक करते हुए रोशन डाकी रोशन का भी जिक्र कर रहा होगा कमाल की यहां पर गेंदबाजी लेकिन जहां तक सवाल है कपिल के बल्लेबाजी का कपिल मैदान में मौजूद तब तक टीम सुरक्षित जीत के उम्मीद ताकत का इस्तेमाल इसे कहते हैं कमबैक और बल्लेबाज कपिल के पारी का नामचीन बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। शुक्रिया डीजे मास्टर बिल्कुल शानदार वापसी की और जोरदार तालियां बजाकर इस बल्लेबाज का स्वागत किए। कमाल की बल्लेबाजी 3-6 के एक चौका धागा 25 रनों का योगदान देकर पहले में लौट रहे और तारीफ करने होगी रोशन ढाकी की क्या कमाल की गेंदबाजी की लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेट चकमाए और इस मैच में कमबैक किया। इसलिए सागर अक्सर कहते हैं कि बट द क्वेश्चन इज द क्रिकेट वी कैन नॉट से एनीथिंग अबाउट द लास्ट गेम एंड द लास्ट बॉल एंड द लास्ट मूवमेंट। रन और गेंदों के बीच में अभी समीकरण 12 गेंदे जीत के लिए 25 रन चाहिए। उसका आगे का आंखों देखा सुनाने चलते हमारे साथी कॉमेंटेटर सागर मांडवकर के पास। हॅलो धन्यवाद एमडी सर। वळूया आपण सामन्याकडे जिथे पल्ला पार करायचे 52 धावेचा आणि आपण पाणारत फलंदाज मैदानावर असणार आहे यावेळेला शुभम कोहली फलंदाज मैदानावर आणि नवचल भोईर 2 फलंदाज मैदानावर पाहतोय आणि ज्याच्या हातामध्ये षटक दिलाय तो गोलंदाज येणारे बोरकर संघाचा विशाल डाकिया
तर जीवन डाकी सर आमच्या संवेदनेत जे बोरकर गावचे अप्रतिम समालोचक जसेला आमच्या सोबत होत्या उरण विभागामध्ये अनेक ठिकाणी ते असतात आणि याच आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण त्यांना सुद्धा पाहत होतो. वळूया थेट मैदानाकडे जिथे पल्ला पार करायचं येणारे चेंडू पाहणार इक्वेशन अनालिसिस कॅल्क्युलेशन आपण पाहणार आहोत. चेंडू मागचं समीकरण पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 25 धावा. हा चेंडू स्टिकचा बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचाने इथे इशारा केलाय इट्स अ वाईट डिलिव्हरी आणि वाईट चेंडू हा वाईटच असतो आणि एक अवांतर धाव सामन्यातील छोटे छोटे क्षण सामना गरम करत असतात. काही अंशी का होईना आज तागायत क्रिकेट पाहिलं इथे समीकरण का असेल. ऑफस्टिकरचा हा चेंडू बॅटच्या पट्ट्यातून तो आला नाही रिस्क रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचाने इशारा केलाय फलंदाज बाईच्या स्वरूपात का होईना धावसंख्या पूर्ण करेल. जिथे टार्गेट 52 धावांचा पल्ला पार करायचा आणि फलंदाजी करताना कोंबडभुजे संघ पोहोचलाय. मंगलमूर्ती 11 कोंबडभुजे संघ इथे खेळतोय ज्यांना 52 धावांचं टार्गेट आहे आणि संघाची धावसंख्या यावेळेला आपण पाहतोय 29 ऑन बोर्ड. चेंडू आणि धावांचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन लेखाजोखा करताना आमच्या संवेद आमचे स्कोरर खूप मोठे योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आमचे स्कोरर रुपेश करत असतील भूषण खारकर असतील मयूर कुंभार असेल खूप मोठं योगदान. तर वळूया थेट मैदानाकडे जिथे 11 चेंडू आणि 24 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने जिथे प्रयत्न केला जाईल इथे मात्र फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय आणि क्रिकेटमध्ये आपण येथे पाहिलं जर अशा परिस्थितीमध्ये चुका कराल तर त्याची किंमत मोजावी लागेल आणि इथे बोरकर संघ चूक करतोय. समोर फलंदाज सेट होण्याचा प्रयत्न करतोय सामन्यामध्ये परतण्याचा प्रयत्न करतोय. जर इथे क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही कारण क्षेत्ररक्षणाची साथ करू फलंदाजावर मात असे सुद्धा समीकरण इथे क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही तर कदाचित सामना कठीण असेल. 10 चेंडू आणि 22 धावा. कोंबडभुजे संघ जिथे गोलंदाजी करताना बोरकर संघाला बॅटमधून सामना जिंकायचा. इथे आपण पाहिलं स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज होता विशाल डाकी जिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि फलंदाजानं सिंगलला प्राधान्य दिलंय. एका धावेनं काही अंशी का होईना धावसंख्या हल्ली जाईल आणि इथे आपण गुणतालिका पाहिले ताजी क्रमवारी पाहिले तर कुठेतरी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज मैदानावर. गोलंदाज तयार विशाल डाकी. 9 चेंडू 20 धावा. चेंडू लॉंग ऑफला लॉफ केलाय इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक बॅट मधून सुपर क्लास शॉट 6 धावा. धावसंख्या +6 धावसंख्या +6 ने आपण फलंदाज पाहिला शुभम कोळीच्या बॅट मधून हा फटाका. तर टॉस इथे झालाय एकूण धावसंख्या तिथं आपण पाहतोय वेगाने पुढे सरकल्या. पुन्हा एकदा शुभम कोळी इथे पुन्हा एकदा प्रहार करण्याच्या बेतामध्ये होता. डावपेच आखले होते कलात्मक डावपेच आपण इथे त्यांनी सादर केले होते. फलंदाजाला मोठा फटका केल्याचा प्रयत्न. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज. 7 चेंडू आणि 14 रिमेनिंग 7 बॉल लेफ्ट. पूल केल्या चेंडूला या सिटीचं चेंडू चाललंय फायलेगला आणि पंचांचा इशारा परफेक्टली टाइम. व्हॉट अ बाउंड्री. 4 धावा. थँक्यू डीजे पाग. सामन्याने रंग किती बदलले एमडी सर आपण पाहिला जो सामना होता 12 चेंडू 25 धावा कारण शामलीन सरडा ज्याप्रमाणे सृष्टीला पाहून रंग बदलत असतो. कारण मी नेहमी म्हणतो का राजकारण क्रिकेट आणि सरडा कधी रंग बदलेल इथून गोलंदाजावर विश्वास टाकला होता. 12 चेंडू मध्ये 25 धावेची गरज होती आणि प्लस मायनस गणित सोडताना बोरकर संघाची दुवादार फलंदाजी नेत्रदीपक कामगिरी. 6 चेंडू शिल्लक आणि लक्ष सोपा 10 धावाचा पल्ला इथे पार करायचा.
तर निश्चित यानंतर आपण सामना पाहणार आहोत. JDM बेलवली आणि त्यांच्या विरुद्ध वाकडी संघ इथे खेळणार आहेत. तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून या स्पर्धेचे अपडेट पोहोचणारे आमच्या बेस्ट अपडेटर पिंट्या गरज जांभूलपाडा यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. तर निश्चितच आपण आमच्या बाजूला आमचे स्कोरर अनिश पाटील लेखाजोखा करताना करणं समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून स्कोरर मित्रांची खूप मोठी साथ असते अनेक स्पर्धेच्या माध्यमातून. कांचन पालकर सुद्धा यांची सुद्धा उपस्थिती ते सुद्धा रायगडचे अप्रतिम स्कोरर आहेत. मैदानाकडे आपण थेट वळणार आहोत. लेखाजोखाकडे सामन्यातील प्लस मायनसचं गणित आणि हे कोड कोणाच्या बाजूने उलगडेल, सामना कोण जिंकेल, अशा अनेक चर्चा या सामन्यामध्ये. जिथे पंच निलेश चाळके सर आहेत, जयंत पाटील सर असतील, पंचांची भूमिका बजावण्यासाठी आपण स्पर्धा पाहतोय. माजी खासदार चषक स्पर्धा. हा सामना कोण जिंकेल, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल का? फलंदाज आपण मध्ये मैदानात शुभम कोहली एक षटकार एक चौकार दाखवलाय आणि त्याला साथ देणारा नवचल भोईर सुद्धा फलंदाज मैदानावर आहे. तर ज्याच्या हातामध्ये सामन्याचा निकाल असेल तो गोलंदाज येतोय अमित. सामना जिंकेल का ही सुद्धा चर्चा. मैदानाकडे आपण थेट वळणार आहोत. गोलंदाजची मक्तेदारी इथे सिद्ध करावी लागेल कारण सामना मात्र सोपा झालाय कोंबडभुज संघाला. गोलंदाज तयार अमित. 6 चेंडू आणि 10 धावेची गरज. पल्ला पार करचे 52 आणि संघाची धावसंख्या आपण जरूर पाहणार आहोत 42. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न आणि हे काही अंशी का होईना ग्रामीण क्रिकेटचं एक मोठं कोड आहे. जेव्हा आपल्या बाजूला सामना चुकतो, जेव्हा कधीतरी असा प्रवास सुद्धा आपल्याला करावा लागतो. जर आपल्याला धावसंख्येला आकार द्यायचा असेल, गुणांच्या धावांच्या पाठीला आकार द्यायचा असेल तर सिंगल डबल सुद्धा धाव तितकीच महत्वाची आहे. ज्या शुभम कोहलीनं धुवाधार फलंदाजी केली होती आणि इथे तो प्रयत्न करतो त्याच्या जोडीचा असलेला फलंदाज नवचल भोईर फलंदाज. तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. समीकरण थोडस बदलते. कोरडा आपण पाहिला तर 5 चेंडू आणि 10 धावेची गरज. गोलंदाज तयार बोरकार संघाकडून अमित. डीप लॉंग ऑन. गोलंदाज अमित 6 चेंडू 5 चेंडूला थोडासा स्विंग आपण पाहिला दिला मात्र पंचांनी इशारा केला का चेंडू स्वेर आहे. चेंडूला स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर गेला आणि ही एक धाव मिळाली ती फलंदाजी करताना कोंबडभुज संघाला. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 5 आणि गरज असेल 9 धावेची गरज. जिथे फलंदाज मैदानावर नवचल भोईर आणि त्याला साथ देणारा शुभम कोहलीला सुद्धा इथे पाहतोय. ज्या शुभम कोहलीनं एक षटकार आणि चौकार मारून सामना आपल्या बाजूला खेचला होता, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? जास्त वेळ घेतोय बोरकर संघ. इथे कान मंत्र, इथे सल्ला देण्यासाठी इथे प्लॅनिंग का असेल मात्र इथे पाहायचं येणारी रणनीती का असेल. क्षेत्ररक्षण आणि क्षेत्रव्यूह ही क्रिकेट मधले 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. क्षेत्ररक्षण भूमिका ही खूप महत्वाची असते आणि विरोधी संघाला जर आपल्याला नमवायचं असेल तर क्षेत्रव्यूह रचना सुद्धा तेवढं महत्वाचं असतं. तर इथून अमित कशा प्रकारे गोलंदाजी करेल, इथून पुढे सामन्याचा रंग का असेल. येणारे चेंडू 5 आणि धावा करायच्या असतील त्या 9. 5 चेंडू आणि 9 धावा. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण जरूर पाहणार अतिशय क्रिकेटली तरा नाट्य क्रिकेट मधली नाट्य मैदान. इथे गमतीचा खेळ पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजानं आपण पाहिलं तर शुभम कोहलीनं सामन्याला रिकव्हर केला होता तर इथे गोलंदाज सामन्याला रिकव्हर करतोय. सच की बॉलिंग साइड. उरलेले चेंडू शिल्लक राहिले 4 आणि गरज असेल 9 धावेची गरज. गोलंदाज तयार अमित 6 चेंडू फलंदाज. निश्चितच चित्रपट डॉट बॉल स्ट्राईक शुभमनं आपल्याकडे ठेवणार कारण जो फलंदाज मैदानावर होता फलंदाज आपण नवचलची आपण जर फलंदाजी पाहिली अमृतसर 3 चेंडू ऑन साइडला तसेच खेळण्याचे प्रयत्न केल्या आणि 3ही वेळा नाराज केलं या फलंदाजाला आणि इथे मात्र मैदान सोडावं लागते. आणखीन एक धक्का कोंबडभुज संघाला.
थँक्यू डीजा. बोलूया आपण मैदानाकडे. सामन्याने रंग थोडेसे बदलले, सामना अटीतटीचा होईल का ही सुद्धा चर्चा. चला मैदानाकडे वळूया. आपण उरलेले चेंडू पाहतोय. उरलेले चेंडू शिल्लक राहिले त्या 3 चेंडू आणि गरज असेल 8 एकूण धावा आहेत त्या आपण धावफलकावर पाहणार आहोत. 43 पल्ला पार करायचे 52. तर येणारे चेंडू 3 आणि गरज असेल 9 धावेची गरज. सामना कुठे होता कुठे आलाय आणि इथे सामन्याचं चित्र का असेल. इच्छा अपेक्षापेक्षा तुमचं ध्येय महत्वाचं असतं. इथे स्वप्न पाहिलं असतील. येणारे चेंडू 3 आणि 9 धावेची गरज. चेंडू ज्याच्या हातामध्ये दिलाय तो गोलंदाज आम्हीच सामन्यामध्ये कमबॅक करेल का फलंदाज ज्याने षटकार आणि चौकार मारलाय तो शुभम कोल्या सामना जिंकून देईल का. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि ही सिंगल धाव. दुसरी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे बाद धावाला गेला विनोद बघत आला. चौथा गडी बाद झालाय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा विश्वास आणि विश्वास हे फलंदाज आपण पाहतो शुभम वर. तर थोडंसं समीकरण बदललं. मास्टर डीजे मॅडी. येणारे चेंडू आणि धावा 6 चेंडू 10, 5 चेंडू 10, 5 चेंडू 9, 4 चेंडू 9, 3 चेंडू 9 आणि आता समीकरण या वेळेला आपण पाहणार आहोत विनिंग प्रेडिक्शन. चेंडू मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. 2 चेंडू आणि 8 धावा. अतिशय हृदयाचा टोका वाढवणारा सामना गरम होत आहे. वातावरणामध्ये एक तुफान कमालीचं वातावरण. क्रिकेटची नाट्यमयता परानाट्य सामना. 2 चेंडू. या चेंडूवर काय आविष्कार दाखवेल फलंदाज. शुभमना तोच प्रयत्न केला आहे. सिंगल धावसंख्या जरूर पूर्ण होईल. दुसरी धावेसाठी कदाचित निघाल्या होत्या. जो फलंदाज आपण पाहिला चूक केली नवजलला 3 चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. नवजल सबसे लपेट ठरला. शुभमने सुद्धा आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 1 चेंडू आणि 7 धावेची गरज. सामना बरोबरीमध्ये सुटला तर स्पर्धेचा नियम आम्हाला सांगणार. सामना बरोबरीमध्ये सुटला तर टॉस नाणेफेकीच्या कौलावर येते सामना विजयी घोषित करण्यात येईल. बरं इथे जर आपण पाहतो टॉस जिंकला तर कोमडभुज संघानं आणि कोमडभुज संघ इथे फलंदाजी करतोय. जरी षटकार मारला तरी हा संघ विजयाला गवसणी घालणाऱ्या दोन्ही संघाच्या पाठीराख्याने विनंती आहे. मैदानामध्ये आपल्याला जाण्याची अनुमती नाही आहे. खेळाडूंना मैदानामध्ये जाण्याचा परवानगी नाही आहे. हा सुद्धा इथे नियम आहे तर आपण याची नोंद घ्या. व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर. सच अ गिफ्ट बॉलिंग साइड आणि गोलंदाजचं वरदान. 1 चेंडू 7 धावा. षटकार मारला तरी कोमडभुज संघ नाणेफेकीच्या कौलावर जिंकेल आणि 1 चेंडूवर षटकार मारून सामना संपवणारे फलंदाज नेहमी प्रेक्षकांना आवडत असतात. नेहमी क्रिकेट शौकीनांना आवडत असतात. इथे षटकार मारून हिरो ठरेल का कोमडभुज संघाचा फलंदाज रोशन. 1 चेंडू 7 षटकार मारला. स्कोर लेवल होईल आणि नाणेफेकीच्या कौलावर सामना जिंकेल कोमडभुज संघ. इथे आपण पाहिले संघनायकाची वेगळी रणनीती इम्प्लिमेंट केली आणि फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन भंग करण्यासाठी एक क्षेत्ररक्षक मिडऑफला असणाऱ्या आणि हे आताचं मात्र एक तंत्र पाहिलं ऍडव्हान्स तंत्र. असा सामना ज्या वेळेला येतो तो संघनायक असं आक्रमक पद्धतीचं क्षेत्ररक्षण. 1 चेंडू 7 धावा. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. टाळ्या वाजून आपण या नाट्यमय सामन्याचे स्वागत करायचं. खूप मोठा सामना. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. क्षेत्ररक्षकाला इथे वॉर्निंग दिली. काही डिस्टन्स आपल्याला इथे दूर राहावं लागेल. जिथे सिली मिडऑफला फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन त्याची एकाग्रता भंग करण्यासाठी खेळाडूंकडून प्रयत्न अनेक वेळा आपण पाहतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण अनेक वेळा अशी रणनीती आखल्या आणि ती रणनीती मैदानात ती व्यूहनीती मैदानात नामोहरण करण्यासाठी गोलंदाज तयार. 1 चेंडू 7 धावा. षटकार मारला तरी सामना बरोबरीमध्ये होईल आणि नाणेफेकीच्या कौलावर विजय संपादन करेल तो कोमडभुज संघ. जे षटक फेकलं होतं क्रमांक आपण पाहिलं 9 रोशन डाकीनं 9 धावा दिल्यात. विशाल डाकीनं धावा दिल्या 14. 6 चेंडू मध्ये 10 धावेची गरज असताना अमित ठरलाय व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर. क्लीन बॉल. दांडी गोल. चित्तथरारक सामना आणि आपल्या गोलंदाजच्या जोरावर सामना जिंकलाय.
बोरकर संघाच्या पाठीराखे मैदानामध्ये जाण्याची अनुमती नाही थँक्यू रिजा. आणि हे मात्र एमडी सर पाहिलं टेनिस क्रिकेट मध्ये ही सुद्धा नाट्यमय आहे. कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो एका षटकामध्ये 25 ते 30 धावा सुद्धा ठोकल्या जातात आणि इथे 10 धावा कोंबडभुजे संघाला का करता आल्या नाही हा सुद्धा सवाल. आणि सामना जिंकलाय तो गोलंदाजच्या जोरावर बोरकर संघानं. खूप खूप आभार दोन्ही संघाचे. हॅलो हॅलो या सामन्याचा हिरो आताच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये बोरकर क्रिकेट संघाने विजय संपादन केलेला आहे. त्यांचं या स्पर्धेची आमची आन बान आणि शान सन्मान्य माजी सरपंच MD खारकर साहेब आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने कानोबा कला क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळ नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. आणि या सामन्याचा हिरो गोल्डन हँडसम लवेलीवर शेवटचा षटक अप्रतिम गोलंदाजी मॅन ऑफ द मॅच अमित ज्याने 2 धावा आणि 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. एकतर्फी संघाला विजय संपादन केलं. आणि सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र जितेंद्र सोमसे साहेब. आपणास आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते अमितला सामनावीराचं पारितोषिक देऊन सन्मानित करावं. सलामीची जोडी इथे जय दुर्गामाता क्रिकेट संघ बेलवली क्रिकेट संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे.